धस साहेब, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा विधिमंडळामध्ये या प्रकरणाला वाचा फोडली होती, काल जे फोटो आले ते पाहता मी असं म्हणू शकते की तुम्ही फ्रेम टू फ्रेम सांगितलं होतं विधिमंडळामध्ये की काय झालं होतं संतोष देशमुखांबरोबर. त्याचे फोटो आज आपल्या सगळ्यांच्या समोर आलेत. प्रश्न हा आहे, तुम्ही हे पाहिलं होतं का? नाही हो, फोटो कशाला पाहायला मिळते? फोटो आम्ही कशाला पाहू? मी जे मस्साजोगला गेलो होतो, मस्साजोग मधल्या काही लोकांनी वर्णन केलं, त्याच्यानंतर त्यांचं संपूर्ण मी ऐकून घेतलं आणि परिसरातल्या 10 गावामध्ये जाऊन विचारलं की नेमकं संतोषच्या बाबतीत काय काय झालेलं आहे. आणि चार्जशीट दाखल करण्याच्या आधी फोटो वर्णन केलं होतं की ते वर्णन त्याचा डेड बॉडीचा जो रिपोर्ट होता, त्या रिपोर्ट PSC झालेलं, मस्साजोगकरांशी माझं झालेलं बोलणं, त्याच्यानंतर संतोष देशमुखच्या कुटुंबियाशी झालेलं बोलणं, एवढ्या याच्यावरती मी माझं जे आहे ते सभागृहामध्ये 16/12/2024 मी भाषण केलं होतं. बरं, मग हे असेल तर याचा अर्थ हे जे सगळं घडलं ते इतक्या लोकांच्या समोर घडलं, 10 गावातल्या लोकांच्या समोर घडलं आणि तरी या आरोपींनी अगदी निर्धास्तपणे हे सगळं केलं. कविता, मला एक प्रश्न विचारायचा. आले ताई. हे बघा, 10 गावातले लोक म्हणजे लोक काय सगळे असतात का? शेतामध्ये रानामध्ये काम करणारे लोक किती असते? 2-4. हे सगळेजण जे आहेत ते मारहाण करताना 5-6 जण होते ना एकत्र. फक्त विष्णू चाटे वेगळ्या बाजूला होता, बाकी सगळेजण हे त्याला संतोषला जनावरापेक्षाही भयानक प्रकारे मारलंय ना. आणि त्याच वेळेस सगळ्या लोकांनी तिथं सांगितलं की ह्याला पाणी मागितलं तर ह्याला काय केलं, ह्याला लाकडी सळाया, त्याच्यानंतर फायटर, कत्ती, ते वायर, या सगळ्यांनी मारलं. आणि मारत तसं सुद्धा मारलं. आणि ते मारल्याच्या नंतर मला वाटतं संतोष देशमुखच्या बरगड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे तुटल्या असाव्यात, ते फुफ्फुसात गेल्या असाव्यात आणि त्याच्यात ब्लडिंग होऊन त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू हा त्या ठिकाणी जवळ येत गेला. आणि जवळ जर ठोके जर पाहिले तर 200 ते 250 ठोके मारलेत ना त्याला या लोकांनी. जे सभागृहामध्ये मी भाषण केलेलं आहे, अंजली ताई जे म्हणतायत की मी फोटो पाहिले, असे फोटो मी काय पाहिले नव्हते. परंतु CS साहेबांकडनं मात्र जाऊन विचारलं होतं की ह्याला किती मारला असेल, काय मारला असेल. आणि 8 पाणी त्याचं मृत्यूपत्र आहे ना. गावकऱ्यांना विचारलं कसं कसं झालं, काय झालं, शेजारच्या गावकऱ्यांना विचारलं. आणि माझ्या माहितीप्रमाणे हे फोटो 2-2.5 महिने वगैरे म्हणजे मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना माहीत होते. माझ्या माहितीप्रमाणे जोपर्यंत SIT चार्जशीट दाखल त्यांच्याकडे गेले असतील असं मला काही वाटत नाही. बरं.